मैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोय हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामणे तिही संगीची तरणे तीन उद्धरणे नवल कोण नोय हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रहाद लोपावण झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन कर गणनाथ उमाशंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चितृणाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते चिंतया माही दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका ताळ मृदंग श्रुती देखा ताळ मृदंग श्रुती देखा माझे दंडवत माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य पिंपळनेरकर निडोबा महाराज यांचा साधू संतांचं महात्म्य सांगणारा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम 3 दिवसाचा हा उत्सव इथल्या सगळ्या भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. सर्वांचं श्रद्धास्थान दोन्ही महान संत संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज या दोन्ही महात्म्याच्या पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा 3 दिवसाचा सोहळा आमचे वारकरी शिक्षण संस्थेच्या संबंधानं गुरुबंधू नामदेवजी शास्त्री महाराज विठ्ठल महाराज शास्त्री यांचं मार्गदर्शन अधूनमधून कार्यक्रमाचं स्मरण करून देणारे आमचे वर्गमित्र शिवाजी महाराज अण्णा कुठपर्यंत आले ठीक आहे. सगळी आवडीची गायनाचार्य मंडळी थोर मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार.
टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, बसलेल्यात अजूनही महाराज मंडळी असेल, मला नावही माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सगळ्या महात्म्यांना, वारकरी मंडळीला, गायनाचार्यांना, गुणीजन, मृदंगाचार्य सर्वांना पुन्हा एकदा व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. आमचे पुंडलिक बाबा आवडीनं हजर असायचे. आहे जागा भरू नये. तुमची आजी होती तेव्हा मी घरी यायचो, थांबायचो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, बाय आपको भी सलाम. हाँ ठीक है. सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, कशात काहीच काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं पूजनीय वामनभाऊ महाराज आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा, त्यांच्या ऐश्वर्याला आणि टाकळी मानूरच्या लोकांच्या ऐश्वर्याला शोभेल असा सोहळा. म्हणून एकदा पुन्हा संयोजक मंडळीला धन्यवाद देतो, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून टाकळी मानूरकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल अभंग निळोबारायचा आहे. अधिकारी संत निळोबाराय. अधिकारी म्हणजे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळा पुन्हा आले. एकदा भागीरथीसाठी, मुलीसाठी, एकदा संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी, आणि एकदा ज्यांचा अभंग आहे त्या निळोबारायासाठी. मुलगी आहे शेवटी, संताची असू द्या अण्णा, शेवटी मुलगी आहे. नेरकार कुठे बसले? हा मुलगी आहे. तिला कळालं बाबा गेले, मग देहूला आली. आई मला तरी निरोप द्यायचा असता ग, मी आली असती. अगं आम्हालाच कळलं नाही. जेव्हा सर्वांना नमस्कार केला तेव्हा तुझ्या बापाचा अधिकार कळाला. जगाचा बाप तुझ्या बापाला घ्यायला आला. कुठनं गेले? ते पिंपरणीचं झाड आहे का नाही इंद्राणीच्या काठाला, तिथं मुलगी आली. आणि तिनं जेव्हा आकांत केला, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. वेळ कमी असल्यामुळे आले तुकोबाराय. बेटा बाबा, माझ्या हातच्या शेवया न खाता कसा गेला? बरं लवकर कर, आता 7 वाजून गेले. शेवळा तयार आहे बाबा, दूध नाही. तांब्या दे. का डेअरीवर गेले का? इंद्राणीच्या काठाला देहूला जे येलेश्वराचं महादेवाचं मंदिर, गेल्यावर आले भागीरथीसाठी, मुलीसाठी. एकदा संताजी महाराज जगनाडेंच्यासाठी, कारण तुकोबारायचे लेखक होते. सुदुमरी गाव आहे त्यांचं. संताजी महाराज जगनाडे तेली समाजातले संत. तुकाराम महाराज अभंग म्हणायचे, ते बाबा लिहून काढायचे, गायी चारायला यायचे. सारिता गोधन
पण माझे गुंतले वचन. सहज बोलले तुकोबाराय, संताजी खूप मोठं काम केलं, अख्खेचे अख्खे अभंग लिहिले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला मूठ माती दिल्याशिवाय जाणार नाही. कधी गाई चारताना संताजीला वचन दिलं, चारिता गोधन माझे गुंतले वचन. परिणाम असा झाला, तुकोबाराय आधी गेले आणि तुला मूठ माती दिल्याशिवाय जाणार नाही म्हणले. आणि मग संताजी महाराजांचं देहावसान झालं. त्यांच्या नियमाप्रमाणे खड्डा केला, त्याच्यात प्रेत ठेवलं. दिवसभर नात्या गोत्याच्या लोकांनी माती टाकली, पण तोंड झाकल्या जाईना. सूर्य मावळला, अंधार पडला, दिवसभराचे उपवासी लोक घरी गेले, पण मुलाला कसं जाता येईल? बापाचं प्रेत अजून, मुलगा बसून होता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. मग तुकाराम महाराज आले. बस 3 मुठा माती टाकली. 3 मुष्टी मृतिका देख तेने लपविले मुख. 3च मुठा माती टाकली जगद्गुरुनी, मुख झाकल्या गेला. बाबा, हो बेटा, का तुझ्या बापाला गाई चारताना वचन दिलं होतं, संताजी मूठ माती द्यायला येईल. चारिता गोधन माझे गुंतले वचन. म्हणून आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका, आलो म्हणे तुका. संतू न्यावया वैकुंठ लोका, संतू न्यावया वैकुंठ लोका, न्यावया वैकुंठ लोका, संतू न्यावया वैकुंठ लोका, न्यावया वैकुंठ लोका, संतू न्यावया वैकुंठ लोका. आलो म्हणे तुका, संतू म्हणे न्यावया तुका, संतू म्हणे न्यावया तुका, संतू म्हणे न्यावया तुका. संतू म्हणे लोका, संतू म्हणे न्यावया वैकुंठ लोका, संतू म्हणे न्यावया वैकुंठ लोका, वैकुंठ लोका. ठीक आहे, काही हरकत नाही. पण ते आम्हाला प्रत्येक दृष्टांताला पुरावा द्यायची सवय आहे. ते आता आपले प्रकाश महाराज साठे, त्यांचं नेहमीच वाक्य आहे, जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात. ते प्रमाण आहे. आलो म्हणे तुका, संतू न्यावया वैकुंठ लोका. म्हणजे एकदा आले भागीरथीसाठी, प्रमाणासहित बोललो. आता एकदा आले जगनाडे महाराजासाठी, आणि एकदा आले निळोबारायासाठी. कारण निळोबाराय 42 दिवस उपवासाला बसले. ते उपोषण असं नव्हतं, केळी खायची सालसतरंजीच्या खाली. चक्री उपोषण, एकानं जायचं आणि बटाटा वडा खाऊन यायचं आणि त्यानं जायचं. मग अरे, अशा उपोषणाचा परिणाम सरकारवर होत नाही. बसा बसा, ठीक आहे, इकडे बसा, नाही तर समोर बसा. हा, चालेल. विठ्ठल विठ्ठल. झाले निश्चक्र करीत, अरे काही न खाता. त्यांच्या उपोषणाचा परिणाम जगाच्या बापावर झाला. भगवंत आले. मी आलो निळोबाराय. तुला कोणी बोलवलं आता? अरे मी म्हणजे काय हातगाडीवरचा माल वाटलो का? कोईची उठा 1 रुपया शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाहे निरंतर ध्यावै जाहे अनादि अनंत अखंड अछेद अभेद सूत भेद बतावै नारद से सुख व्यास रटै पची अरे तो पुणी पार न पावै. हे सगळे कळलं तुम्हाला. भगवान म्हणतात, अरे शेष महेश दिनेश गणेश सुरेश सगळे माझं ध्यान करतात. शेष म्हणजे पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिबादेव काहो विटेवरी उभा. महेश म्हणजे भगवान शंकर,
त्या गोणी कैला सर्व ही संपत्ती स्मशानाशी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. महेश दिनेश म्हणजे सूर्यनारायण, गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. हे व्याकरणाचं काम इथं पडतं. सुरेश म्हणजे इंद्र कश, अरे सूर अधिक ईश, मग संधी झाला सुरेश म्हणजे देवाचा मालक इंद्र. बस जाऊ द्या. शेष महेश दिनेश गणेश सुरेशहु जाही निरंतर द्यावय, जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारदसे सुख व्यास रटय पछियारे तऊ पुणी पारण पावय. मोठ्या मोठ्याच्या ध्यानाला न येणारा मी स्वतः भगवान मी आलो. पण तुला कोणी बोलवलं? प्रार्थिल्या वाचुनी आला सीता, प्रार्थिल्या वाचुनी आला सीता. येथे तुझे वाणी बोलावले कोणी, येथे तुझे लागी बोलाविले कोणी. प्रार्थना वाचून आला सीता, जर बोलवलं नाही तर आला कशाला? प्रार्थल्या वाचुनी आला सिका. अरे त्यांना गरज होती देवा. दैत्यासी दंडाळा प्रल्हादा कैवारी, सांगत जाना. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी. आणि तैशा परी मज नाही बा संकट, अरे तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम केला. थोडं गेला वापस देव. पण वापस जायच्या आधी विचारलं, मग बसला कशासाठी? तू कयाचा धावा करीतस. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू देव असला तरी आम्ही नाही ओळखत. आम्ही बसलो माझे गुरु तुकोबारायच्यासाठी. मग देव गेले आणि त्यांनी वेळ कमी असल्यामुळे 7:15ला पाठवून दिलं तुकोबारायला. तुमचा शिष्य बसलाय. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. हे अधिकारी संत निरोबाराय, ज्यांच्या करता तुकोबाराय वैकुंठातून आले. म्हणून मी सांगून गेलो आधी 3 वेळा. एकदा भागीरथी, एकदा संताजी जगनाडे महाराज आणि एकदा हे अधिकारी संत ज्यांचा अभंग आहे निरोबाराय. विठ्ठल जेव्हा सिंहावलोकन केलं, कोणालाही हा प्रश्न निर्माण होत नाही. शिवाजीराजे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त हे 4 विभाग आहे. पामर निषिद्ध विषय सेवन करण्यात रममाण झाला त्याला म्हणतात पामर. शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगतो त्याला म्हणतात विषयी. मुक्त, अरे ज्याला बंधनच नाही तिथेच उत्तर असते. ते मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे, हे त्याचं उत्तर आहे. पूर्वार्धामध्ये प्रश्नचिन्ह द्यायचंय. मुक्त कासया म्हणावे, बंधनच नाही ठावे, असं हे उत्तर आहे. ज्याला बंधन नाही तो मुक्त. मग राहता राहिला जिज्ञासू, त्याला हा प्रश्न पडतो, कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन. चित्त माझे
न्यासू निळोबारायाकडे आला. श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कर बाबा कुठला टाकळी मानूर इकडे कसा आला? अहो आमचा उद्धार व्हावा याकरता तुमच्या चरणी नतमस्तक झालो. जरूर होईल उद्धार. आतापर्यंत का नाही झाला? ते टाकळीचा होता ना तो चिकित्सक. जरूर होईल म्हणतात, मग आतापर्यंत का नाही झाला? आतापर्यंत तू संताकडे गेला नाही म्हणून नाही झाला. विनमुख चरणा संताची विनमुख चरणा संताची विनमुख चरणा संताची उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन उद्धारासी ठाव नाही भाग्यहीन विनमुख चरणा संताची विनमुख चरणा संताची विनमुख चरणा संताची. आतापर्यंत का नाही झाला म्हणतो ना? अरे तू संताकडेच गेला नाही म्हणून तुझा उद्धार झाला नाही. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची. मग संताकडे गेला तर- उद्धारासी संग नाही याचा काही गोवाचा याचा काही गोवाचा याचा काही गोवाचा. उद्धाराची संग नाही याचा काही गोवसा याचा काही गोवसा याचा काही गोवसा. हे उद्धारासी संग नाही याचा काही गोवाचा याचा काही गोवाचा याचा काही गोवाचा. उद्धाराची संग नाही याचा काही गोवसा याचा काही गोवसा याचा काही गोवसा. प्रमाण बरोबर पण मला स्पष्ट ऐकू आलं नाही. हा यासी काही संशय नाही. उद्धारासी संदेह नाही. बरोबर बरोबर. म्हणून तुझा उद्धार झाला नाही. विनमुख चरणा संताची. मग आमच्यासारख्याचा उद्धार होईल का? तुला का संशय? आम्ही दीन आहोत. हे इथपर्यंत आलो आपण. दीन कशाला म्हणतात? दीनाची व्याख्याच आहे जे इंद्रियाच्या ताब्यात आहे. दीनच्या विरुद्ध शब्द धनी आहे. अभिजात दर्जा मराठीला आहे, तर समजून घ्या. धनी इंद्रिय ज्याच्या ताब्यात त्याला धनी म्हणतात. जे इंद्रियाच्या ताब्यात त्याला दीन म्हणतात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी. आम्ही झालो काम क्रोध बंदी खाली कामने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणजे इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला धनी म्हणतात, आणि जे इंद्रियाच्या ताब्यात आहे त्याला दीन म्हणतात. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. बस बस तिथपर्यंत आलो. मला तिथपर्यंत यायचं आहे. आपला रस्ता साफ करणं चालू आहे. आम्ही दीन आहोत. आमचा उद्धार होईल? अरे नवल काय का? ते त्याच्यासाठीच आले. उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरयाले दीन जना उद्धरयाले दीन जना दीन जना. इथपर्यंत आलो. आम्ही कसं येऊ? अभंगावर यायचं आहे ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. तू म्हणतो ना दीनाचा उद्धार करतील का दीन? अरे दीनाचा उद्धार करण्यासाठीच अवतीर्ण झाले.
मग दिनाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे संत दिनाचा उद्धार करतात. यात वैशिष्ट्य काय? दीन उद्धरणे नवल कोण, दीन उद्धरणे नवल कोण, दीन उद्धाराले नवल कोण, दीन उद्धाराले नवल कोण. दिया मने ती संगीची तरणे, दिया मने ती संगीची तरणे, दिया मने ती संगीची तरणे, दिया मने ती संगीची तरणे. दीन उद्धरणे नवल कोण, दीन उद्धरणे नवल कोण, दीन उद्धरणे नवल कोण. काहीला वाटलं सर हे सांगते काय अभंग कुठं, आम्ही कसंही येऊ तिथं आलो ना. गुमगरड महाराज कसं येऊ, सिद्धांत महत्वाचा आहे. चार पाहिजे सिद्धांतात, 2 न 2 4, 2.5 न 1.5 4, 3 न 1 4, 3.25 न 1.25 4. आम्ही कसंही 4 ची गरज आहे तुम्हाला. जाऊ द्या. शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात अरे दीन उद्धरणे नवल कोण, का दीनाचाच उद्धार करण्यासाठी हे महात्म्यांनी अवतार घेतलेला आहे. तर दीनाचा उद्धार करतात, हे वैशिष्ट्य काय? पुन्हा एक वैशिष्ट्य आहे संगीची तरणे. एक लक्षात घ्या, ज्यांच्या संगतीत असं होतं, एखाद्या वेळेला वारकरी वडील, मुलगा सुशिक्षित बेकार, ते विचारू नका कुठलं काय, आणि मग तो आपल्या वारकरी बापाला म्हणतो, बाबा हे पेपरला आली जाहिरात, याच्यात मी बरोबर बसतोय, फक्त थोडा वशिला लावा बाबा, तुम्ही साहेबांच्याकडे जा. साहेबांच्याकडे कशाला? हे माझ्याबद्दल विनंती करा. अरे मी आयुष्यामध्ये विठ्ठलाकडे गेलो नाही, तर साधू संताकडे गेलो, साहेबाकडे नाही. आणि मग तुमच्याकडे ते दर्शनाला येतात ना, एवढी ओळख आहे. अरे मी काही मागत नाही म्हणून येतात दर्शनाला. काय मागितल्यावर नाही येणार ते. मग काय मी काय बूट पॉलिश करू का? कशाला शिकवलं मला? ठीक आहे म्हणलं बाबा, आता आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे ना पुत्र वात्सल्याचा इलाज नाही. आणि चिठ्ठी घेतली. अशिक्षित बाप ज्या साहेबांच्याकडे म्हणजे आमदार साहेबाकडे गेले समजा, त्यांनी चिठ्ठी लिहून दिली, मला वेळ नाही पण त्या साहेबाकडे तुम्ही जा, नुसती चिठ्ठी दाखवा, काम होईल. ठीक आहे साहेब. दुसऱ्या दिवशी ज्या साहेबांकडे काम होतं त्यांच्या पुढे 1/2 किलोमीटर लाईन लागली होती, सुशिक्षित बेकाराची, फाईल हातात घेतलेले. तिथं हे गेलं गोपीचंदनवालं, ते पोरं टिंगल करायचे, जा बाबा पुढं, जा बाबा पुढं, जा पुढं, जा बाबा. बाबाला वाटायचं मला आदर देतात ना, पोरं टिंगल करायचे, म्हणजे हे कोण्या नोकरीसाठी आलं रे हे. असं करीत करीत मुख्य गेट जवळ तिथं वॉचमॅन, पुढे चालला तुम्ही, ते साहेबासोबत काम आहे. मग हे कशाला जेवायला आले का बाकीचे? हा मागे. अरे माझ्या नातवासारखा आहे का, मला ढकलतो, नको जाऊ दे वाद, फक्त एवढी चिठ्ठी तर पोच करा, आण चिठ्ठी. हिसकावून घेतली त्यानं वॉचमॅननं आणि पळत गेला. आणि ज्या साहेबा पुढे 1 किलोमीटरची लाईन होती सुशिक्षित बेकारांची, त्या साहेबांना चिठ्ठी दिली. चिठ्ठी साहेबांना वाचल्याबरोबर वॉचमॅनच्या पुढे साहेब पळत आले गेटवर. हे चिठ्ठी काढणारी कोण आहे? तो गुडघ्याच्या वर धोतर, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या. मी आहे साहेब. तिथेच पायावर डोकं ठेवलं साहेबांनी, हाताला धरलं, आत नेलं, खिशातला रुमाल काढला, अण्णा सोफा सेट पुसून काढला, वारकऱ्याला बसवलं, पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. वारकरी दादा, आज माझं ऑफिस विठ्ठलाचं मंदिर झालं, बस.
चहा घेता का, कॉफी का, दूध घेता का, जेवण करता? काही नको साहेब, तेवढं मुलाचं काम. ते काम झालं, ते काम झालं. 1 महिन्याने 1 तारखेला सकाळी 8:30 वाजता मुलगा ड्युटीवर पाठवा. त्याला सुरुवातीला 1,00,000 रुपये पगार मिळेल, नंतर वाढत वाढत जाईल. वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि वारकरी घरी यायला निघाला. चिंतन चालू झालं. अरे ज्या साहेबांची नुसती चिठ्ठी नेली तर मला त्या अधिकाऱ्यानं एवढा मान दिला, साहेबच सोबत असते तर काय झालं असते? विचार करा. तसं ज्यांचं दर्शन घेतल्यावर, ज्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर ते उद्धार करतात, यात नवल नाही. संगीची तरण, संगीची तरण. मग ज्यांच्या, अरे तरणे म्हणजे काय, कितीतरी प्रमाण. याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. साधूचे संगती तरणोपा. निळा म्हणे तेही अर्धा तास पुढं आहे ना, आपण 8:30ला सोडायचं. धन्यवाद. हो ना, विचारून घेतलेलं अण्णाला. बरं, काम दोघांसोबत पडते आम्हाला. निळा म्हणे तीही संगीची तरणे, दीन उद्धरण नवलकर. मग माझा उद्धार होईल? पुन्हा पुन्हा शंका घेतो का? 7:30 वाजले. अरे माणसाचा उद्धार करता संत, यात नवल काय? जनावराचा. मैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती, मैसी